अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचा आजचा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे बाळा. तर आजचा संदेश आहे स्वामी भक्तांनो, आजचा संदेश हा कदाचित तुमच्यासाठीच आहे. कारण सध्या तुमच्या मनात काही चिंता असेल, एखादे काम अडकले असेल, काहीतरी मनासारखे होत नसेल, कुणाच्या शब्दांनी मन दुखावले असेल किंवा भविष्याची काळजी मनाला सतावत असेल. पण आज काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा संकट आले की घाबरून जातो. आपल्याला वाटते, आता पुढे काय होणार, माझे काम कसे पूर्ण होणार, माझी अडचण कधी दूर होणार. पण स्वामींचा संदेश असतो, तू घाबरू नकोस. तुझी परिस्थिती तुला कितीही कठीण वाटत असली तरी त्या परिस्थितीपेक्षा तुझा विश्वास मोठा ठेव. कारण संकट आले म्हणून स्वामी दूर गेले असे कधीच होत नसते ना. कधी कधी संकटाच्या काळातच श्रद्धा अधिक मजबूत होत असते. तर आपले स्वामी आपल्याला दुसरा संदेश देतात, म्हणजेच धीर धरा. स्वामी भक्तांनो, आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी अडचण असेल तर तसेच निराश होऊ नका. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. काही कामांना वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की सर्व काही संपले आहे. कधी कधी योग्य वेळ येईपर्यंत थांबावे लागते. म्हणून आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, स्वामीराया, मला घाई नको, मला धीर द्या, मला योग्य मार्ग दाखवा. हा संदेश स्वामींचा आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आहे. म्हणजेच आपण प्रयत्न करतो, यश न मिळाले की आपण ते सोडून देतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रयत्न कर. यश नाही मिळाले तर आपले प्रयत्न सोडू नकोस. फक्त स्वामींचे नाव घेऊन बसायचे नाही. स्वामींचे नामस्मरण करा, पण त्याचबरोबर तुमचे प्रयत्नही सुरू ठेवा. तुम्ही विद्यार्थी असाल तर मन लावून अभ्यास करा. तुम्ही काम करत असाल तर प्रामाणिकपणे काम करा. तुमच्या आयुष्यात एखादे ध्येय असेल त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात एखादे ध्येय असेल तर त्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रत्येक प्रयत्नापूर्वी स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग स्वतःला सांगा, मी प्रयत्न करणार, बाकी स्वामींवर सोपवणार. स्वामींचा संदेश असा सांगतो की मनातील भीती मला द्या. आपल्या मनात अनेक भीती असतात. उद्याची भीती असते, अपयशाची भीती असते, लोक काय म्हणतील याची भीती असते. पण स्वामी भक्तांनो, भीती मनात ठेवून आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आज तुमची भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनात म्हणा, स्वामीराया, माझ्या मनातील भीती तुम्हाला अर्पण करतो. मला धैर्य द्या, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि शांतपणे तुमच्या कामाला सुरुवात करा. आणि वाईट वेळ कायमची नसते. तर यासाठी स्वामींचा संदेश आहे, स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठलीही परिस्थिती कायमची राहत नाही. आज दुःख असेल तर उद्या आनंदाची वेळ येऊ शकते. आज अडचण असेल तर उद्या मार्ग सापडू शकतो. आज मनात चिंता असेल तर उद्या मनात शांतता मिळू शकते. म्हणून आजच्या परिस्थितीवरून उद्याचा निर्णय घेऊ नका.
फक्त एवढेच करा, स्वामींचे नाव घ्या आणि पुढचे एक पाऊल टाका. दुसऱ्याचे वाईट करू नकोस, असा स्वामींचा संदेश असतो आपल्यासाठी. स्वामींची भक्ती करताना आपल्या वागण्यातही बदल झाला पाहिजे. कोणाचा अपमान करू नका. ज्याच्यावर राग आहे त्यांच्यासाठी मनात वाईट इच्छा ठेवू नका. शक्य असेल तिथेच मदत करा. एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोला, कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. एखाद्याच्या दुःखात त्याला आधार देणे ही सुद्धा स्वामी सेवाच आहे ना. तुला जे मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. आपण अनेकदा आपल्याकडे काय नाही याचा विचार करतो, पण स्वामी भक्तांनो, एकदा विचार करा, आपल्याकडे आज जे आहे, आपले कुटुंब, आपले घर, आपले आईवडील, आपले मित्र, आपले शिक्षण, आपले काम, हे सर्वही तर त्या ईश्वराचीच देणगी आहे. म्हणून रोज एकदा स्वामींना म्हणा, हे स्वामीराया, माझ्याकडे जे आहे त्यासाठी धन्यवाद, आणि जे नाही त्यासाठी योग्य वेळ येण्याची शक्ती द्या. नामस्मरण करत राहा, हाच स्वामींचा आपल्यासाठी संदेश असतो. मन खूप अस्वस्थ झाले तर एक सोपा उपाय करावा. शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, काही क्षण डोळे मिटा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना तुमच्या मनातील विचार जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू नका, पण फक्त मन पुन्हा पुन्हा स्वामींच्या नावाकडे आणा आणि हळूहळू मनाला आधार मिळेल. स्वामींचा शेवटचा संदेश असतो. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनात एकच विश्वास ठेवा, मी एकटा नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असो, तुमचे प्रयत्न कितीही थांबू देत, तुमची सेवा, श्रद्धा सोडू नका. तुमच्या मनातील चांगुलपणा सोडू नका आणि स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नका. कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळणार नाही, पण तोपर्यंत धीर धरा. कदाचित तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट लगेच घडणार नाही, पण प्रयत्न करत राहा. आणि जेव्हा मन खूप थकून जाईल तेव्हा स्वामींच्या चरणी शांतपणे बसा आणि फक्त एवढे म्हणा, स्वामीराया, मला काही नको, फक्त माझा हात सोडू नका. मला योग्य मार्गावर चालवत राहा. आणि शेवटी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य, शांतता आणि सद्बुद्धी देवोत. ज्यांचे एखादे काम अडकले आहे त्यांना योग्य मार्ग मिळो, ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना धैर्य मिळो, आणि ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना आधार मिळो, आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी सुख, समाधान आणि भक्ती नांदो. श्री स्वामी समर्थ.